बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी विद्यमान मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला। त्यांनी 58 मिनिटांचे भाषण केले। हा अंतरिम अर्थसंकल्प आहे, कारण एप्रिल-मे मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री सीतारमण यांच्या कार्यकाळातील हा 6वा अर्थसंकल्प आहे। अर्थमंत्री म्हणाल्या, आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा सुरू ठेवली आहे। यामुळे सरकारनं कोणत्याही प्रकारच्या घोषणा करण्याचं टाळलं। मात्र अंतरिम अर्थसंकल्पात 4 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय: गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता। वास्तविक अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकाभिमुख घोषणा केल्या जात नाहीत। यामुळे सरकारनं कोणत्याही प्रकारच्या घोषणा करण्याचं टाळलंय। अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, 10 वर्षात आयकर संकलन 3 पटीने वाढलंय। कर दरात कपात केली आहे। 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर देय नाही। 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी करेल। वित्तीय तूट 5.1% असण्याचा अंदाज आहे। खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये। अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, पीएम जनधन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचं आहे। खास जमातींसाठी खास योजना आणली आहे। पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे। सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अंतरिम अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी विकसित भारताची गॅरंटी दिली, तर हे बजेट भारताच्या विकासाचा पाया मजबूत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरिम बजेट सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण असल्याचं म्हटलंय। त्यांनी विकासाचा भरवसा दिला। हा विकास सातत्यपूर्ण होईल असं ते म्हणाले। विकसित भारताचे 4 प्रमुख स्तंभ तरुण, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर त्यांनी भर दिलाय। हे बजेट 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याची गॅरंटी देत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आम्ही एक मोठं उद्दिष्ट ठरवतो आणि ते प्राप्त करण्यासाठी त्यापेक्षा आणखी मोठं उद्दिष्ट समोर ठेवत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। गावातील आणि शहरातील गरिबांना 4 कोटींहून अधिक घरं देण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं आणि आता 2 कोटी घरांचं उद्दिष्ट गाठायचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। देशात 2 कोटी लखपती दीदी तयार करण्याचं लक्ष्य होतं, ते वाढून आता 3 कोटी करण्यात आलंय। केंद्रीय अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या। पीएम मोदी यांनी हे बजेट भारताचा पाया मजबूत करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। वित्तीय तोटा कमी करण्यावर हे सरकार भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। हे भविष्यातील बजेट असल्याचंही त्यांनी सांगितलं। शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारनं सादर केलाय। मी काय बोललो शेवटचा, हे सगळे जादूचे प्रयोग सुरू आहेत। अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत। मी मागच्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात फिरलो। आता म्हटलं तुम्हाला भेटूया। सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मी जाणार आहे। याची सुरुवात पेणपासून झाली आहे। शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारनं सादर केला। निर्मला सीतारमण यांनी जड अंतःकरणानं हा अर्थसंकल्प मांडल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय। उद्धव ठाकरे हे 2 दिवस रायगड दौऱ्यावर आहेत। पेण इथं त्यांची सभा पार पडली। यावेळी ते बोलत होते। ते म्हणाले की गरीब, महिला, तरुण, शेतकरी या जातीसाठी काम करणार असं त्या म्हणाल्या। हे धाडस त्यांनी केलं, त्यांचं अभिनंदन। तुमच्या मित्रापलीकडे देश आहे हे आता 10 वर्षानंतर त्यांना कळलं। त्याबद्दल तुम्ही बोलताय। मग सीतारमणजी, तुम्ही मणिपूरकडे का जात नाही? बिल्किस बानूकडे जा, सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं ठाकरे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद आणखी पेटलाय। आज अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी भुजबळांना टोला लगावलाय। जरांगे पाटील म्हणाले की अर्थसंकल्पातील मला काहीही कळत नाही, मात्र ज्यांचं बजेट कोलमडलेलं आहे ते मुंबईला जाऊनही काही मिळालेलं नाही असं सांगतायत। त्यामुळे जर बजेटमध्ये आरक्षण देता येत असेल तर ते पटकन देऊन टाकावं। सरकारमधील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची विधानं करू नये। सरकारला जे काही करायचं असेल ते त्यांनी दिलखुलासपणे करायला हवं असं मनोज जरांगे यांनी सांगितलं। नवीन अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे 10 तारखेपासून आमरण उपोषणही सुरू करणार आहेत। जरांगे पुढे बोलताना म्हणाले की काहींचं म्हणणं आहे की मुंबईत जाऊन तुम्हाला काय मिळालं? त्या सर्वांना माझी विनंती आहे, त्यांनी एकदा आंतरवाली सराटीत यावं। त्यासोबतच सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांनी यावं आणि आम्हाला अजून काय मिळायला हवं होतं ते सांगावं। अभ्यासकांनीही येऊन या संदर्भात माहिती द्यावी। मराठवाड्यातील सर्व मराठी कुणबी असल्यानं सरकारनं मान्य केलंय। अध्यादेश घेऊन आलो आहोत, त्यामुळे काही कसे मिळाले नाही। काहींना टोकरायची सवय आहे, पण गोरगरिबांच्या हाताला काही लागलाय। 5-50 लोक विरोधात बोलतायत, त्यांना बोलायची सवयच असल्याचं जरांगे म्हणाले। बुधवारी रात्री उशिरा 11 वाजता ज्ञानवापी येथील व्यास तळघरात मूर्ती ठेवून पूजन करण्यात आले।
यावेळी डीएम आणि पोलीस आयुक्त उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून गणेश लक्ष्मीची आरती करण्यात आली. तळघराच्या भिंतीवरील त्रिशूळासह इतर धार्मिक प्रतीकांचीही पूजा करण्यात आली. त्याचवेळी फिर्यादी बाजू गुरुवारी सकाळी मंदिरात पोहोचली. व्यासजींचे कुटुंबीयही पूजेसाठी येणार आहेत. वाराणसी जिल्हा न्यायालयाने बुधवारी दुपारी 3च्या सुमारास पूजा करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून काशी विश्वनाथ धाम संकुलात पोलीस प्रशासनाच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी एस राजलिंगम सायंकाळी 7 वाजता पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह काशी विश्वनाथ धाम इथं पोहोचले. डीएम आणि एडीएम यांनी मंदिर प्रशासनासोबत बैठक घेतली. रात्री 8 वाजता अधिकाऱ्यांनी ज्ञानवापी तळघरात बाहेरून तपासणी केली. रात्री 9 वाजता काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी कमी झाल्यानंतर प्रशासनानं गेट क्रमांक 4 मधून लोकांना प्रवेश बंद केला. कडेकोट बंदोबस्तात 9:30च्या सुमारास विश्वनाथ मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजातून ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आणि बॅरिकेड्स हटवण्याचं काम सुरू झालं. रात्री 10:30च्या सुमारास तासाभरात बॅरिकेडिंग हटवण्यात आले. यानंतर काशी विश्वनाथ ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी आतील स्वच्छता केली. ट्रस्टतर्फे पूजेचे साहित्य तळघरात आणण्यात आलं. ट्रस्टच्या 5 पुजाऱ्यांना बोलावलं. त्यानंतर प्रार्थना करण्यात आली. पूजेच्या वेळी आयुक्त बनारस, सीईओ विश्वनाथ मंदिर, एटीएम प्रोटोकॉल, गणेश्वर शास्त्री द्रविड आणि पंडित ओमप्रकाश मिश्रा तळघरात उपस्थित होते. गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या नेतृत्वाखाली विश्वनाथ मंदिराचे पुजारी ओमप्रकाश मिश्रा यांनी पूजा केली. नवा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आलाय. हे बदल तुमच्या आयुष्यावर आणि खिशावरही परिणाम करतील. अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून म्हणजे गुरुवारपासून 14 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर टाटा कार घेणंही आजपासून महाग झालंय. तेल कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 14 रुपयांनी वाढ केली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ही वाढ दिल्ली आणि मुंबईसह संपूर्ण देशात झाली आहे. मात्र घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी किंमत अधिसूचनेत म्हटलंय की हॉटेल आणि रेस्टॉरंट सारख्या अनेक आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलो सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये 1769 रुपये 50 पैसे झाली आहे, जी पूर्वी 1755 रुपये 50 पैसे इतकी होती. व्यावसायिक एलपीजीची किंमत आता मुंबईत 1723 रुपये 50 पैसे प्रति 19 किलो सिलेंडर, कोलकात्यात 1887 रुपये आणि चेन्नईमध्ये 1937 रुपये झाली आहे. स्थानिक कर आकारणीमुळे दर राज्यानुसार बदलतात. तथापि घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत फक्त 903 रुपये. त्याच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. देशाची लोकशाही वाचवण्याची सध्या गरज आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं स्वतःहून आम्हाला महाविकास आघाडीत घ्या असं म्हटलं होतं. त्यामुळे ज्या कुणाला लोकशाही वाचवायची असेल त्यांनी स्वतःहून पुढे यावं असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला समाविष्ट करून घेणार का या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. केंद्रातील भाजप सरकार देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसांसाठी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतही टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की शेतकऱ्यांना 20-25 रुपये नुकसान भरपाईचा धनादेश दिला जातो. एकीकडे गॅस सिलेंडरचे दर वाढवून नंतर सिलेंडरचे हेच दर 2 रुपयांनी कमी केले जातात. या पलीकडे काय मिळणार असा प्रश्न त्यांनी केलाय. तर या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य माणसांना काय मिळणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. एकीकडे पक्षातील फूट आणि दुसरीकडे निकटवर्तीयांच्या केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या चौकशा अशा गंभीर संकटाच्या परिस्थितीतून देशातील सर्वात ज्येष्ठ अनुभवी नेते शरद पवार जात आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शरद पवार दिल्लीत आहेत. त्याच समयी त्यांचे नातू रोहित पवार यांची केंद्रीय सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी 4 दिवसांपूर्वी स्वतः शरद पवार पक्ष कार्यालयात 10 तास तळ ठोकून होते. जेव्हा रोहित यांची चौकशी पूर्ण झाली तेव्हाच ते कार्यालयाबाहेर पडले. आज त्यांची जागा चालवण्यासाठी पवार कुटुंबात कायम पडद्यामागून काम करणाऱ्या प्रतिभा काकी पवार पक्ष कार्यालयात आलेल्या आहेत, जिथून ईडी कार्यालय केवळ हाकेच्या अंतरावर आहे. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांच्या लेक रेवती सुळे देखील उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या अनुपस्थितीत रोहित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रतिभा काकी पक्ष कार्यालयात आल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. बारामती अॅग्रो कारखान्यात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सूडबुद्धीनं केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याची भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली. गेल्याच आठवड्यात 24 जानेवारीला तब्बल 11 तास रोहित यांची चौकशी झाली. आज बुधवारी पुन्हा एकदा रोहित पवार यांना ईडीकडून अवतान ताणण्यात आलंय. सकाळीच रोहित पवार ईडीच्या कार्यालयात गेले. त्याचवेळी प्रतिभा काकी आणि रेवती सुळे मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आलेल्या आहेत.